राजमाता जिजाऊ या एसटी बसचं लोकार्पण झालेलं आहे आणि आता जनतेच्या सेवेमध्ये ही बस जाणार आहे। आपल्यासोबत अर्जुन खोतकर साहेब आहेत। साहेब, किती आनंदाचा दिवस आहे, राजमाता जिजाऊच्या नावाने बस सुरू। जिजाऊ महासाहेबांच्या नावाने 3000 बसेस सेवेमध्ये सामान्य लोकांच्या या ठिकाणी येतात, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माननीय प्रतापराव सरनाईक यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठा पल्ला त्यांनी या ठिकाणी गाठलेला आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा एकाच बसमध्ये प्रवास सुरू आहे। बरीच टीका टिप्पणी सुरू आहे विरोधकांची। आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे। त्याची बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय की बघा, राजमाता जिजाऊच्या नावाने आता 3000 बसेस ज्या आहेत त्या नव्यानं रुजू झालेल्या आहेत आणि आता जनतेच्या सेवेमध्ये त्या रुजू होणार आहेत। आपण पाहतोय की अत्यंत दिमाखामध्ये हा जो सोहळा आहे या ठिकाणी पार पडलेला लोकार्पणाचा आणि आता या ज्या एसटी बसेस आहेत त्या आता जनतेच्या सेवेमध्ये रुजू होणार आहेत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। 3000 बसेस आज रस्त्यावर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हस्ते उद्घाटन झालेलं आहे। राष्ट्रमाता जिजाऊ माता की। आज या ठिकाणी माननीय प्रतापराव सरनाईक यांच्या नेतृत्वामध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हाताने 3000 बसेसचं उद्घाटन या ठिकाणी आता पार पडत आहे आणि ही महाराष्ट्रातल्या सामान्य प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बाब या ठिकाणी आहे। हो, CM साहेब, DCM साहेब दोघी एकाच बसमध्ये प्रवास करतात, हे आनंदाची बाब आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।